नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अॅनालायझर. व्हिडिओच्या आरंभालाच एक मी गोष्ट स्पष्ट करू इच्छितो. पुन्हा वाद नको म्हणून मी माझी भूमिका याआधी विशद केली आहे. तसं मराठा आरक्षणाच्या मागणीला माझाही पाठिंबा आहे. ते मिळावं ही माझीही भूमिका आहे. आजच्या विषयामध्ये या मागणीच्या आंदोलनातील काही अकॅडमिक गोष्टीचा विचार आपण करणार आहोत. अकॅडमिक गोष्टीचा विचार म्हणजे पुन्हा ते नाही कोर्टात टिकेल का, काय होईल, कसं होईल, याबाबतचा विचार आपण नाही करणार आहोत. कारण त्याच्याशी करून काही उपयोग होणार नाहीये. उपयोग होणार नाहीये यासाठी की आता आरक्षणाची मागणी ही टोकाला गेलेली आहे आणि त्याशिवाय दुसरा कुठला यावरचा विचार नाही असं वाटतंय, अशी स्थिती दिसतेय. पण तरीही यातल्या काही मुद्द्यांवरती विचार व्हायला हवा. काही मुद्द्यांवरती आपण चर्चा करायला हवी. मुद्दा हा आहे की काही जिल्ह्यांच्या मध्ये मराठा आंदोलनामुळं मोठा हिंसाचार पसरला. आता तो हिंसाचार योग्य की अयोग्य या असल्या न्यायव्यवस्थेसारख्या गोष्टींचाही खुलासा मी करत बसणार नाहीये. म्हणजे उगाच ते योग्य होतं का, हे असं करणं अयोग्य आहे का, मी जज नाही, ते आरोपी नाही आहेत, त्यामुळं तसाही खुलासा मला करायचा नाहीये. माझं म्हणणंच फक्त इतकं आहे की हा सगळा गोंधळ घडला तो अगदीच विस्मयकारक, भयकारक, आश्चर्यकारक अशा सगळ्याच प्रकारातला होता. म्हणजे थेट एखाद्या माणसाच्या घरात घुसून तिथे झालेला हल्ला, तिथे झालेली सगळी जाळपोळ, तोडफोड, हे सगळं अनाकलनीय, अनपेक्षित अशा स्वरूपाचं होतं. म्हणजे कोणी म्हणतं की ही मराठा समाजाची स्वाभाविक प्रतिक्रिया होती. कोणी म्हणतं की मराठा समाजाच्या या सगळ्या संघर्षाचा हा परिपाक होता. जे काय असेल ते असो, पण यात एक गोष्ट नक्की घडली आहे, एक गोष्ट नक्की दिसली आहे, ते म्हणजे लोकांच्या घरावर हल्ला झालाय. म्हणजे जयदत्त क्षीरसागर यांच्या घरामध्ये त्यांचे आजारी असलेले बंधू भारतभूषण क्षीरसागर, त्यांच्या सुना, त्यांची मुलं, पुतणे या सगळे घरात एकत्रित असताना त्यांच्या घरात खालच्या बाजूला त्यांच्या 6 गाड्या, घरातल्या सगळ्या वस्तू जाळण्यात आल्या आणि अक्षरशः मागच्या दाराने गॅलरीतून साड्यांनी त्यांना बाहेर काढावं लागलं. प्रकाश सोळंकेंच्या पत्नी आणि प्रकाश सोळंके स्वतः त्यांच्या घरात घाईघाईत वरच्या मजल्यावर गेले, पण खालचा मजला मात्र बेचिराग झालेला होता. सुभाष राऊतांच्या हॉटेलवरती, छगन भुजबळांचे समर्थक, असा हल्ला झाला की सुभाष राऊतांचं करोडोचं नुकसान झालं. त्यासोबत काही दुकानांच्या समोर लावलेल्या गाड्या देखील जाळण्यात आल्या. आणि या सगळ्या भयंकर हिंसक प्रकारानंतर एक वाक्य जरांगे पाटलांचं पुढे आलं आणि जरांगे पाटलांच्या विषयीचा आदर दुणावला. ते म्हणाले, असल्या हिंसक आंदोलनाच्या मध्ये मराठा वीर नसतो. मी अजून एक गोष्ट जबाबदारीने बोलतोय. मराठा समाज हा गावगाडा घेऊन चालणारा समाज आहे. तो गावचा पोशिंदा आहे. तुकारामांचा अभंग तुम्हाला ठाऊक आहे ना, कोपला पाटील गावचे हे लोक, कोण घाली भीक मज आता. गावचा पाटील, गावचा मराठा हा त्या गावचा पोशिंदा आहे, त्या गावचा रक्षक आहे, त्या गावाचा गाडा चालवणार आहे. असा गावचा गाडा चालविणारा माणूस अशा स्वरूपाच्या हिंसक कृती करून गावावरच आक्रमण करील ही गोष्ट शक्य वाटत नाही. म्हणून म्हणलं, जरांगे पाटलांनी जे सांगितलं ना, आंदोलन शांततेच्या मार्गाने व्हायला हवं आणि जर तुम्ही काही असंच अशांत करणार असाल तर मला वेगळा विचार करावा लागेल. हे जरांगे पाटलांचं वाक्य त्यांच्याविषयीची भावना, आदर दुणावणारं होतं. इथपर्यंत ठीक. पुढे हळूहळू ते आंदोलन थोडंसं शांत होऊ लागलं. कुलाब्यामध्ये हसन मुश्रीफांच्या गाडीवरती दगडफेक झाली आणि मग जाणवू लागलं की हे व्यक्तिगत रागातून होतंय की काय. मग आलं सरकारचा वेळ. सरकारने सांगितलं की या सगळ्या आंदोलनकारांच्या वरती आम्ही 307चे गुन्हे दाखल करणार आहोत. जीवे मारण्याचा प्रयत्न, मालमत्तेचं नुकसान, व्यक्तिगत मालमत्तेत जाणं, अशा सगळ्या स्वरूपाचे गुन्हे आम्ही दाखल करणार आहोत. एकीकडे जरांगे पाटील हे आंदोलन आमच्या कार्यकर्त्यांनी किंवा मराठा आंदोलकांनी केलेलं नाही, यात सरकारी लोकांचाच सहभाग आहे अशी शंका व्यक्त करत होते. आणि ही शंका व्यक्त करताना राज्याच्या सरकारला, मंत्र्याला असं वाटत होतं की याचा संपूर्ण तपास झाला पाहिजे. सीसीटीव्ही फुटेज, प्रत्यक्ष व्हिडिओ या वेगवेगळ्या प्रकारातून माणसं आयडेंटिफाय करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची घोषणा करताच अचानक भूमिका बदलली आणि सांगितलं गेलं की तुम्ही जर गुन्हे दाखल कराल तर बघा, मग दाखवून देऊ
आम्ही काय आहोत ते. म्हणजे पहिल्यांदा कन्सेप्ट क्लिअर झालेली नाही असं वाटतंय की ते आंदोलक आहेत की नाही. मी आधीच सांगतोय, पुन्हा सांगतोय, कारण या सगळ्या प्रकारानंतर कदाचित माझ्याही कार्यालयात टायर पडतील. काय सांगावं, म्हणजे मराठा आंदोलक करणार नाहीत ते, पण हे जे विध्वंसक कृतीचे लोक मराठा आंदोलनाच्या आडून हे धंदे करतायत ते हे करू शकतील ना. काय सांगता काय येतं, कशाचंच काही सांगता येत नाही आपल्याला. तर या सगळ्यामध्ये एकदमच भाषा बदलल्यामुळं या सगळ्या बाबतीतला एक संभ्रम तयार होतो. मला कमेंट काहीच करायची नाही, फक्त संभ्रम काय होतो हे मी सांगतोय. एकीकडं आपण असं म्हणतोय, आपल्या मनात हा विश्वास आहे, नुसतं म्हणतोय असं नाही, आपल्या मनात हा विश्वास आहे की अशा स्वरूपाचा मराठा समाज आंदोलन करून नुकसान करू शकत नाही. आणि दुसरीकडं आपण असं म्हणतोय त्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले तर समाज काय असतो हे दाखवून देईल. ही वाक्य जराशी संदिग्ध करणारी आहेत. बरं, ते दोन विषय अजून अनुत्तरित राहतातच. मुद्दा क्रमांक 1, कदाचित सरकार आता गुन्हे दाखल करेल आणि पुढे मग जेव्हा केव्हा आंदोलकांच्या वरती असे गुन्हे वापस घेण्याची वेळ येते, जसं मागच्या आंदोलनातले गुन्हे वापस घेण्याची वेळ आली, तो वेळ येईल. पण तोपर्यंत काय, तोपर्यंत या सगळ्या आंदोलनकर्त्यांना कोर्टाच्या बाऱ्या कराव्या लागणार आहेत, तारखा कराव्या लागणार आहेत, जामीन करून घ्यावा लागणार आहेत, वकील लावावे लागणार आहेत, सगळंच होणार आहे ना. आणि समजा हा गुन्हा वापस घेतला गेला नाही किंवा तो तसाच राहिला तर उद्या या सगळ्या तरुण पोरांना, मग ती कोणत्याही जाती धर्माची असू दे, मराठा समाजाची असतील नसतील तर उत्तमच आहे, ज्या कोणत्या जातीची असतील त्या पोरांच्या पुढच्या काळातल्या भविष्यातल्या सगळ्या सरकारी लाभांच्या मध्ये ही मोठी अडचण येणारच आहे की. त्याचं काय, त्याविषयीचा कोणी विचार करताना दिसत नाही. आणि त्याच्या पुढे अजून एक मुद्दा आहे, आणि तो मुद्दा म्हणजे जेव्हा ज्या लोकांची घरं आपण जाळतो, या एका अनिवार्य झालेल्या, असह्य झालेल्या भावनेच्या अतिरेकातून काही माणसांची घरं आपण जाळतो, तेव्हा प्रश्न असा पडतो की त्या कुटुंबाला झालेल्या माणसांच्या दुःखाचं काय, त्यांची यांच्याविषयीची मतं काय बनलेली असतील. एक लक्षात घ्या, नेता कोणताही असो, तो प्रकाश सोळंकेंच्या सारख्या मराठा समाजाचा असो की जयदत्त क्षीरसागरांच्या सारखा अल्पसंख्याक मायक्रो मायनॉरिटी समाजातला असो, किंवा तो सुभाष राऊतांच्या सारखा ओबीसी समाजातला असो, या सगळ्यांच्या बाबतीत त्यांच्या मानणाऱ्या समर्थकांची एक फौज त्यांच्या मागे उभी असते. आणि या सगळ्यांच्या मनामध्ये आपल्या हक्काचं घर जाळलं गेलं, आपल्या स्वप्नातलं घर जाळलं गेलं, तेव्हा कुटुंबियांच्या, समर्थकांच्या मनावर तरी एक ओरखडा उठलेला असतोच की. याचं निराकरण, त्या ओरखड्याचं निराकरण कसं केलं जाणार आहे. आपण कृती करून टाकतो, रागाच्या भरात ती कृती करून टाकतो, पण हे ओरखाडे मात्र लवकर पुसल्या जात नाहीत. या सगळ्यांचाच विचार एखाद्याच्या घराला आग लावताना किंवा एखाद्याचं घर पेटवताना नक्की करावा, एवढीच अपेक्षा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा. आणि आवडला नसेल तर प्लीज ते जळकं टायर इकडे येऊ देऊ नका. धन्यवाद.